महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने शालिमार चौकातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात 21 जानेवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 2 दिवसीय दौऱ्यानिमित्त व शिवसेना राज्यव्यापी मेळाव्यानिमित्त हा मेळावा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद व मार्गदर्शक देवानंद बिरारी यांच्या उपस्थितीत पार पडला। या मेळाव्यासाठी हजारो वाहन चालकांनी सहभाग नोंदवला होता। या मेळाव्यात वाहन चालकांना येणाऱ्या अडचणी, प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागाकडून होणारी कारवाई या विषयांवर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अजीम सय्यद व देवानंद बिरारी यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले। यावेळी वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या। तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गंगा घाटावर होणाऱ्या महाआरतीसाठी तसेच मंगळवारी होणाऱ्या महासभेसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन देखील अजीम सय्यद व देवानंद बिरारी यांनी केले आहे। तसेच उद्या होणाऱ्या महाआरतीसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे द्वारका येथील कार्यालय या ठिकाणाहून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे। या मेळाव्यासाठी सातपूर विभाग, नाशिक रोड विभाग, पंचवटी विभाग तसेच विविध विभागातून वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक। उद्धव साहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे व या व्यासपीठावरती आपल्या मार्गदर्शक आपले शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे संपर्क प्रमुख देवानंद नाना बिरारी तथा शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष व आपले सर्व पदाधिकारी, वाहतूक सेनेचे आपल्या ट्रक चालक मालक संघटनेचे सर्व सभासद, रिक्षा टॅक्सीचे सर्व सभासद व सर्व आपले जेवढे भी सभासद आज मला खूप आनंद होतो बोलायला तुम्हाला। पूर्वाचा दिवस आपली मीटिंग म्हणजे मिनी मेळावा आपण त्याला नाव दिलेलं होतं। त्याचं कारण सर्वांना माहिती असेल। पहिलं तर मी आपण जसं मेसेज टाकलेलं होतं ग्रुपवरती आपल्याला रात्रीचं आपला द्वारका सर्कल नाशिक शहरामध्ये आपल्याला झेंडे लावायचे, होर्डिंग लावायचे, आपले जे पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी उपस्थित राहायचं। का मला खूप आनंद झाला, इतका आनंद झाला का एक ग्रुपवरती मेसेज टाकल्यानंतर कमीत कमी 50 ते 80 लोक रात्री माझ्याबरोबर 5 वाजेपर्यंत ते झेंडे लावत होते, होर्डिंग बांधत होते। आणि अशाच शिवसैनिक मला खूप अभिमान आहे आणि या शिवसैनिकांमुळे मी आज तुमच्याबरोबर पूर्ण ताकदीने उभा आहे। जसं आपण प्रत्येक वेळी म्हणतो बोलतो आपल्याला शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची नाशिक जिल्ह्यामध्ये पुढे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे, तर लोकांना सर्वांना माहिती का शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना, विद्यार्थी वाहतूक सेना जे आपली आहे संघटना, याची नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आपला दखल घेतलेली आहे। महाराष्ट्र वाहतूक सेनेसारखी ताकद पुढे महाराष्ट्रामध्ये नाही, म्हणजे आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेची वाहतूक सेना सगळ्या महाराष्ट्रामध्ये, पण आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या आपल्याकडे जी ताकद आहे महाराष्ट्र वाहतूक सेनेची ते कुठंच नाही। आणि मला तो ताकद ती जी आहे आपल्याला ती ताकद आपल्याला वाढत राहायची आहे। आणि ह्या ताकदीमुळे आपल्याला तुम्हाला माहिती नाही आपले जेवढे लोक आज इथे जमलेले तुम्हाला सगळं माहिती आता काय चाललेलं आहे, आपल्या पक्षप्रमुखांची काय हे जे शासन सरकार बसलेलं आहे यांनी काय काय योजना काढले, काय काय काढलं आता तुम्हाला माहिती असेल। मागच्या आठवड्यातच आहे ना आपण लोक आपण पाहिलं होतं, त्यांनी भाड्याने लोक आणलेले होते। माझ्या तिथं दौरदौरच आपल्या कॉलेजचे काय पोरं होते, कॉलेजचे पोरं त्यांनी आणलेले होते। बाकीचे काय शासकीय अधिकारी, सिव्हिल ड्रेस मध्ये 3-4 हजार कर्मचारी ते बिचारे काय आलेले होते, म्हणजे त्यांना अशी गर्दी करायला लागली। आणि केलं पाहिजे, आपण वेळ दिलेला आहे आज। आजच्या ह्या बैठकी प्रसंगी मी एवढंच सांगेन की या बैठकीचं कारण फार महत्वाचं आहे। मित्रांनो, या शहरामध्ये शिवसेनेचा मेळावा होत आहे। आपण खरोखर भाग्यवंत आहोत, कारण 30 वर्षापूर्वी 1994 साली माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना या ठिकाणी एक मोठं अधिवेशन झालं होतं। आणि या अधिवेशनाचं एक टायटल होतं, दार उघड बाय दार उघड। त्यावेळेच्या
सरकारने अतिशय अनागोंदीचा असा कारभार सुरू केलेला होता आणि या सरकारच्या विरुद्ध माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शटू ठोकलेलं होतं आणि त्यांनी मातेला साथ हात घातली होती की माते, हा घोर अन्याय या सरकारच्या माध्यमातून होत आहे, जनतेची घोर हार होत आहे आणि तू तुझे धर्माचे उघड दार उघड बाई दार उघड, अशा प्रकारचं स्लोगन त्यावेळेस या अधिवेशनाला होतं. आणि मला चांगलं आठवतो त्या अधिवेशनाला मला हजर राहण्याचा मला संधी मिळाली होती. त्यावेळेस मी बघितलं की ज्यावेळेस साहेब आले, घोषणा सुरू झाल्या, तुताऱ्या वाजायला लागल्या आणि आपलं पारंपरिक वाद्य जे आहे सगळं याचा देवीचा जागर चालू झाला, दार उघड बाई दार उघड, दार उघड बाई दार उघड आणि खाली बसलेल्या महिलांच्या अंगात यायला सुरुवात झाली. असा हा दैवी संकेत त्यावेळेस मिळाला आणि बाळासाहेब